ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे। हाती आहे तुझ्या तरी तू शोधतो काय, करशील तू सत्कर्म तर साथ देईल ही ब्रह्मांडाची गाय। गुरु असता पाठीशी समर्था, का चिंता करावी मी व्यर्थ, तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी सांगतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही। बाळा, स्वामी असे म्हणतात, तुला हा ऑनलाईन संदेश वाटत असेल, पण मी तुझ्या नशिबाचे दार उघडणार आहे, पण तू याचे भान न ठेवता दुर्लक्ष करत आहे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतःवर हा चमत्कार घडवून आणू शकता किंवा मग हा व्हिडिओ टाळू शकता। हा काही 10 मिनिटाचा चमत्कारी संदेश नाही जो तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल, परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू नका। आणि हा व्हिडिओ परमेश्वराच्या शक्तीवर तू विश्वास ठेवशील तर हा व्हिडिओ पहा। तुम्ही भोगत असलेले, सहन करत असलेले आव्हानात्मक काळ, वेदना आणि निद्रानाशाच्या रात्रीजवळ येत आहात। मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडणार आहे आणि यासाठी प्रार्थना करत आहात, त्या सर्व गोष्टी मी 100% तुम्हाला पुरवणार आहे। बाळा, तुझे भाग्य, तुझे दुःख, त्रास आता संपणार आहे। किमान पुढची 10 मिनिटे हे ऐक, आनंदाचे बदल तुझ्या आयुष्यात घडणार आहेत। बाळा, स्वामी महाराज म्हणजे आमच्या पुण्यतिथीपर्यंत तुझ्यात असंख्य सकारात्मक बदल घडू लागतील। काही अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद देईल। तुम्हाला योग्य मार्गावर येताना मी पाहू शकेल। तुम्हाला शांती, उपचार, चमत्कार, आनंद आणि अनुकूलता मिळेल। माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात वाहणाऱ्या आशीर्वादाचे साक्षीदार असेल तर किमान पुढचे 10 मिनिटे हे ऐकत राहा आणि चमत्कार बघा। तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगले बदल घडतील, हे मी नक्की खात्रीने सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि अनुभव घे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। बाळा, जर तुला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समज, कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता आहे। प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कोणाजवळ व्यक्त करू नकोस, कारण लोक सुखांना नजर लावतात आणि दुःखावर मीठ चोळतात, हे लक्षात ठेव। बाळा, एक महत्त्वाची मी गोष्ट तुला सांगणार आहे। बाळा, प्रत्येकाचे प्रारब्ध संचित असते, त्यानुसार कर्म करीत राहा। माणूस तुमच्या सोबत खूप वेळा असं काही घडतं ज्याचा तुम्ही विचारसुद्धा केला नसो, पण त्या प्रत्येक गोष्टीला विशिष्ट कारण असते। एक वेळ अशी येते की बाळा, की तुम्ही जिथे आता उभे आहात ते आयुष्याचे मध्य असते। आधी खूप काही झालेले असते, खूप काही घडून गेलेलं असते। आता मात्र पुढे जाण्याची तुझी तयारी पक्की झाली आहे। तुला 2 रस्ते दिसत आहेत, एक या आधीचा आणि दुसरा म्हणजे नवीन आयुष्याचा। तुझ्यापेक्षा मी जाणतो की तू किती तन मन लावून इथवर पोचलेला आहेस, खूप कष्ट केलेलं आहेस। आता मागे वळून पाहायची वेळ गेलेली आहे। लोक काय म्हणतील त्यापेक्षा मला काय पाहिजे ते ठरव। तू सरळ मार्गच निवडला आहेस, पण इथवर पोहोचण्याची वाट बिकट होती तुझी। यापुढे तुझा हात मी धरला आहे, तू घाबरू नकोस। मी तुझ्या पाठीशी आहे, कारण तू सच्चा आहेस, खरा आहेस। नितळ पारदर्शी भाव मला तुझे समजतात, म्हणून सांगतो, इतर काय विचार करतात यात गुंतून राहण्यापेक्षा माझ्यासमोर उभा राहून तू डोळ्यात डोळे घालून सांग, उत्तर तुला मिळेलच। गूढ वाटेल आता काहीच, पण स्वतःवर असलेला विश्वास आणि तुझी साधनाच तुला पुढे नेण्यासाठी कामी येणार आहे। चमत्कार हा शब्द वाचला असशील, आता तो याचा अनुभव सुद्धा घे। बाळा, वाईट परिस्थितीला देवाची ही कृपा समजतो, कारण यावरून ती परिस्थिती घडवून आणणारे जे चेहरे असतात त्यात काही चेहरे आपल्याच जवळच्या नातेवाईकांचे असतात, हे दुर्दैव असते आपले। आणि अशा महान कार्यकर्त्यामुळेच कळतं की स्वार्थी, मतलबी, निर्बुद्धी कोण आणि आपलं कोण आणि परकं कोण। आम्ही डोळ्याने जग नाही पाहत, मनाने पाहतो, म्हणून परमेश्वर अशा लोकांपासून आम्हाला वेळेवर दूर करतो आणि दूर ठेवतो, हे लक्षात ठेवा। अशी गोष्ट तुम्ही मनात बाळगा। त्यामुळे अशा वाईट मनोवृत्तीच्या लोकांना एक वेळ परमेश्वर माफ करू शकतो, पण त्यांचे कर्म नाही चुकू शकत, कारण म्हणतात तसं देवाकडून सूट मिळू शकते पण कर्माकडून नाही। जेव्हा बाळा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते ना, तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते। आणि जेव्हा आम्हाला स्वामींना म्हणजे पात्र शरीर भेटते, तेव्हा स्वामी महाराज म्हणजे आम्ही त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतो। त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता आदी ईश्वरीय गुण चमकतात। ह्या शरीरालाच स्वामी सेवेकरी म्हणतात, हे लक्षात ठेवा। बाळा, मी तुला एक उदाहरण सांगतो की लक्ष्मी आणि विष्णू संवाद करत असतात।
तेव्हा लक्ष्मी म्हणते, जग सर्व पैशावर चालले, पैसा नाही तर काही नाही, म्हणून मलाच किंमत आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, सिद्ध करून दाखव. तेव्हा लक्ष्मी एका पृथ्वीवरील दृश्य दाखवते. तेव्हा एक अंतयात्रा चाललेली असते. लक्ष्मीवरून पैशाचा वर्षाव करते. सर्व लोक प्रेताला सोडून पैसे जमा करायला धावतात. लक्ष्मी विष्णूंना म्हणते की बघितलं ना, पैशाला किती किंमत आहे. तेव्हा विष्णू म्हणतात, प्रेत नाही उठले पैसे जमा करायला. लक्ष्मी म्हणाली, प्रेत कसे उठणार, तो मरण पावला आहे ना. विष्णूने खूप छान उत्तर दिले लक्ष्मी मातेला, जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंतच तुला या जगात किंमत आहे. ज्यावेळी मी या शरीरातून जाईन तेव्हा पैसा हा मातीमोलच ठरेल. बाळा, जसे मुलांचा आपल्या आईवर विश्वास असतो ना, तसे श्री स्वामींवर, आपल्या देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी कोणतेही संकट तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा. स्वामी असे म्हणतात, बाळा थोडा धीर घे, ही पण वेळ जाणार आहे. परिस्थिती देखील तुझ्यासमोर गुडघे टेकणार आहे. ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आहे. आपलं कोण परकं कोण यातला फरक दाखवणार आहे. बघून ठेव कोण कसं वागतो. तुझी वेळ आली की बघ एक जण कसा नमतो. प्रत्येक दिवस चांगला येईल, पण ही वेळ खूप काही दाखवून जाईल बाळा तुला. तोपर्यंत पळत राहा, जोपर्यंत तुझं ध्येय पळत नाही, जोपर्यंत तुझं ध्येय तू गाठत नाही. अरे सगळं होतं या जगात, अशक्य असं काहीच नाही. फक्त तू तुझा विश्वास डगमगू देऊ नकोस. दगडाचा देव क्षणात होतो, पण माणसाला माणूस म्हणून जगताना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो, हे लक्षात ठेव. बाळा, चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो असं वाटतं ना, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही रे. आणि वाईट लोकांना आम्ही खूप काही देतो, पण त्यांना साथ कधीच देत नाही, हे लक्षात ठेव. निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक चांगली विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल ना, तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतिम चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनेच होते, हे लक्षात ठेव. बाळा, आम्ही तुम्हाला कधीच निराश करणार नाही, कधीच रिकामे ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते आम्ही अन्य गोष्टीने करतो. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षा महत्त्वाची व मोठी गोष्ट आम्ही तुम्हाला करून ठेवलेली असते तुमच्यासाठी. स्वामींची ही योजना अतिशय उत्कर्ष आहे, म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं, हे लक्षात ठेवा. बाळा, आज स्वामी सांगतात की द्वैतातून बाहेर ये. मी कोणी मर्यादित शरीर नाही, मी असीम अनंत अस्तित्व आहे. फक्त एकच अस्तित्व आहे, कोणापासून वेगळा नाही, कोणी माझ्यापासून वेगळे नाही. तू सुद्धा या अस्तित्वाचा अंश आहेस. घमेंड अहंकार आहे त्या ठिकाणी बाळा नम्रता असणार नाही. त्यामुळे कधीही घमेंड स्वार्थी वृत्ती तू ठेवू नकोस. त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही. प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही. आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही, हे लक्षात ठेव. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास कायम आपल्या अंगी बाळगा आणि आमच्यावर विश्वास ठेव. तुझे सतत कल्याण होईल आणि तुझे कधीही वाईट परिस्थिती जरी आली तर त्या वाईट परिस्थितीला सामोरे जाण्याची तुला शक्ती निर्माण होईल. स्वामींच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव. स्वामी कधीच वाईट होऊ देणार नाही, हे लक्षात ठेव. बाळा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो. मग संकट कितीही मोठा असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि देवावरचा विश्वास कायमस्वरूपी ठेवा. माणूस आनंद बाहेर शोधत बसतो, त्याला माहीतच नाही की हे आपल्यामध्येच असतं. मात्र मन आनंदी ठेवावं लागतं. नको त्या गोष्टीचा पसारा मांडून त्यावर चिंता करू नका. बाळा, आज स्वप्नात तुला जर असे वाटत असेल की चिंता सोड, स्वामी असे म्हणतात की चिंता सोड. जे तुझ्यासोबत चांगले किंवा वाईट वागले, जे जसे वागले तसे व्याजासहित मी त्यांना परत करेलच. मी जास्त वेळ कोणाची उधारी ठेवत नाही, हे स्वामींचे बोध आहे. त्रासातून जाणारा प्रवासच तुम्हाला खास गोष्टीकडे घेऊन जाईल. धीर ठेवा, सगळं चांगलं होईल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामीचे बोध लक्षात ठेवा. कारण गुरु शिष्य हे नाते जन्मोजन्मीचे नाते आहे. नियोजित ठिकाणी नियोजित वेळी गुरु शिष्य ही भेट होतेच. त्यामुळे कधी स्वामींचे नामस्मरण सोडू नका. आज कधीतरी स्वामींच्यानी तुमची भेट ही नक्की होईल, तेव्हा तुमचे आयुष्य बदललेले असेल. भक्ती म्हणजे आपल्यातील प्रेमाने, दिव्य प्रेमाने ईश्वरावर केलेले प्रेम आणि जे कर्म ईश्वराच्या प्रेमापोटी केले जाते त्या कर्मांना सेवा असे म्हणतात. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे लक्षात ठेवा. कारण बाळा, एकदा गंगेला विचारण्यात आले होते की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात ना.
त्या सर्व पापांचे तू काय करतेस? तेव्हा गंगा म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतोस? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतोस त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र हे असंच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसे राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. त्यामुळे ज्या गोष्टीत आहे त्या गोष्टीत समाधान माना आणि जी गोष्ट आपली इच्छापूर्तीसाठी तुम्ही देवाकडे मागत असाल त्यासाठी कष्ट करा, चांगले कर्म करा. तुमची कोणतीही इच्छा असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, ती पूर्ण होणारच. कारण स्वामी असे म्हणतात, बाळा, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख, यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का? इथपर्यंत तुमच्या मनात शंका येते. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामी लीला सुरू होते. इथूनच स्वामींचा खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुमचा डगमगू देऊ नका, तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत भिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही. तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा. कधी कधी वाईट हे कसं होईल हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य गोष्टी ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास हवा. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरु त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतात. रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणून, कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही. पाणी 100 अंशात मधले की त्याची आपोआप वाफ होतेच. कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हेही ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण ते गुरु होऊ शकणार नाहीत. कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत असतो. जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे. आणि आपले गुरु हे श्री स्वामी समर्थ आहेत. यांना तुम्ही कधी सोडू नका. यांची भक्ती करायला सोडू नका. यांचे नामस्मरण सतत आपल्या ओठी ठेवा, मनात ठेवा. कारण एकदा श्री बाळाप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो, श्री स्वामी समर्थाचा जप करतो, तुम्ही कोणता जप करता, कोणाचा जप करता? तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतात की फक्त एकच वाक्य मी मनात जपतो, जो माझा जप करतो ना त्याला मी जपतो. हे लक्षात ठेव. आयुष्यात पावलोपावली संघर्षाची झळ सोसले तीच व्यक्ती इतरांना आनंद देऊ शकते. कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते. अशा व्यक्तीलाच मी सतत जपतो. तुमचा मान सन्मान तुमच्या वयावर अवलंबून नाही, तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून आहे. सन्मान द्याल तर सन्मान मिळेल आणि विरोधात जाल तर विरोधच मिळेल. त्यामुळे आपण आपले कर्म चांगले करणे सोडायचे नाही. कारण संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारस नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही आरसा नाही. बाळा, आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण ज्या लोकांना देतो ना त्या लोकांनाच जर आपली कदर नसेल तर त्या गोष्टी आपण सोडून द्यायच्या. शांत राहणे हेच आपण ठरवायचं ना पुढील आपले कर्म करत राहायचे, चांगले कर्म करत राहायचे. कारण बाळा, मोठेपणा हा वयावर किंवा पैशावर ठरत नसतो, तो आपल्या विचारांवर अवलंबून असतो. कारण पैसा हा जरी जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग असला तरी विचार हा माणुसकीचा पाया आहे. मला प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही रे. आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतून आपण आपले प्रारब्ध घडवत असो. कर्म हे सर्वश्रेष्ठ असे. आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते. हे लक्षात ठेव. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, स्वामी कृपा म्हणजे काय असे तुला सांगू का? प्रत्येक क्षणाला ओठांवर स्वामी नाम येणं म्हणजे स्वामी कृपा. मनात इतरांसाठी प्रार्थना करावीशी वाटणे म्हणजे स्वामी कृपा. तुमचे मन शांत आहे म्हणजे स्वामी कृपा. नैवेद्य रोज दाखवणे म्हणजे स्वामी कृपा. जिथे जाल तिथे स्वामी भक्त भेटणे ही देखील स्वामी कृपाच आहे. नकळत तुमच्या आवडीची गोष्ट तुम्हाला कुणी खायला देणे म्हणजे ही स्वामी कृपा आहे. तुमचं नेहमी आनंदित असणं आणि मनातून इतरांना माफ करणं म्हणजे स्वामी कृपा आहे. हे लक्षात ठेव. कोणाच्याही मागे बाळा धावू नको. तुझी किंमत कमी होईल असे मनात आणू नकोस. तुझी जरी किंमत कमी झाली तरी आमच्या मते तू माझा सर्वश्रेष्ठ भक्त आहेस. तू शांत राहा. कोणतेही काम करताना तू अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे कर. तुला मी जपतो ही मी तुला खात्री बाळगतो. ज्याचे कर्म
बाळा, ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही. जेव्हा स्वामी म्हणजे मी सांभाळून घेतो ना, तेव्हा सारे जग मिळून सुद्धा तुला हरवू शकत नाही, हे लक्षात ठेव. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कोठी जात नाही, तुम्हाला नेले जाते. खेळ तुमचा नसो, खेळ आमचा असो, हे लक्षात ठेव. अपेक्षा कुणाकडून कधीच करू नका की आपली स्तुती प्रत्येकजण करेल, पण नेहमी प्रयत्न एवढा नक्की करा की आपली निंदा कोणीही करू नये. कधी कधी ज्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात ना, त्या आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे धडे शिकवतात, हे लक्षात ठेवा. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबतच ठेवावे. बाळ, आपल्यावर देवावर निसंकोच आमच्यावर निसंकोच विश्वास ठेव. योग्य वेळी तो आम्ही एवढे तुला देऊ की मागायला काही उरतच नाही. फक्त आमच्यावर विश्वास ठेव. स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्थान होते. भोजन करताना नाम घेतले तर तू प्रसाद होईल. चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल. स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो महाप्रसाद होईल. झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल. आणि काम करताना नाम घेतले तर कर्मभक्ती होते. त्यामुळे तुम्ही कुठल्या देवाला मानता त्या देवाचे सतत नामस्मरण करा. आमचे नामस्मरण करा. जीवनात तुम्ही कधीही अयशस्वी होणार नाही. त्यामुळे बाळा, कोणतीही गोष्ट करताना कधीही चिडू नकोस, रागवू नकोस. शांतपणे तू कुठल्याही गोष्टीचा विचार कर आणि सतत आमचे नामस्मरण ओठी ठेव. अंतःकरणातून देवाची सेवा कर. कारण मानव बाहेरचं स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हा हृदय पाहत असतो, हे लक्षात ठेव. त्यामुळे मित्रांनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ संपवते. श्री स्वामी समर्थ.